बोरनान का करायचे याच्या संदर्भात एक आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले आणि त्यानंतर बोरनान करण्याची प्रथा पडली. लहान मुलं कृष्णाचेच स्वरूप आहेत आणि त्यांच्यावर करी राक्षसांचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये म्हणून बोरनान केले जाते. तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते. म्हणून यात बोर और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई, जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियां फूलों की क्यारी, जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो. दबे दबे पाँव से आए हौले हौले जिंदगी, होठों पे कुंडी चढ़ा के हम ताले लगा के चल गुमसुम तराने चुप के गाए आधी आधी बात ले आजा दिल की ये जमीन. थोड़ा सा तेरा सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपना ये आशियां, इतनी सी हंसी इतनी सी खुशी. दबे दबे पाँव से आए हौले हौले जिंदगी, होठों पे कुंडी चढ़ा के हम ताले लगा के चल गुमसुम तराने चुप के गाए आधी आधी बात ले आजा दिल की ये जमीन. थोड़ा सा तेरा सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपना ये आशियां, इतनी सी हंसी इतनी सी खुशी.